माहितीचा अधिकार अधिनियम 2005. आपण सगळ्यांनीच याबद्दल ऐकलंय. हे आपल्या सर्वांसाठी एक प्रचंड शक्तिशाली शस्त्र आहे. पण थांबा, शस्त्र असणं ही एक गोष्ट झाली आणि ते वापरायचं कसं हे माहीत असणं ही पूर्णपणे दुसरी गोष्ट आहे. खरंच आपल्यापैकी किती जणांना ते नीट वापरायचं कसं हे माहीत आहे? आणि हाच तर खरा प्रश्न आहे, नाही का? कारण नुसता एक ताकदवान कायदा बनून काय उपयोग जर तो फक्त पुस्तकांमध्येच बंद राहिला तर? खरा बदल तेव्हाच घडतो जेव्हा तो कायदा लोकांच्या आयुष्यात उतरतो. आणि त्यासाठी तो वापरायचा कसा हे आधी कळायला नको का? अगदी बरोबर. विचार करा, आपण बाजारातून एखादं नवीन मशीन किंवा गॅजेट आणतो तर त्यासोबत एक वापर पुस्तिका येते, एक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल. मग एवढ्या महत्त्वाच्या कायद्याचं काय? त्याची सुद्धा अशीच काहीतरी सोय असायलाच हवी, नाही का? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये, याचं उत्तर कुठे बाहेर नाहीये, ते याच कायद्याच्या आत लपलेलं आहे. हो, कलम 25 मध्ये. हे कलम म्हणजे जणू काही कायद्यानेच स्वतःची वापर पुस्तिका लिहिली आहे. तर हे कलम 25 काय करतं? ते समुचित शासनावर एक खूप मोठी जबाबदारी टाकतं. आता समुचित शासन म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल, पण घाबरू नका, हे एकदम सोपं आहे. कायद्याच्या भाषेत याचा अर्थ होतो केंद्र सरकार किंवा राज्य शासन, जशी केस असेल त्याप्रमाणे. आणि इथेच बघा, कायद्याचा मूळ आत्मा समोर येतो. कलम 25 एकदम स्पष्ट शब्दांत सांगतं की शासनाने लोकांसाठी शैक्षणिक कार्यक्रम विकसित करून ते आयोजित केले पाहिजेत. म्हणजे काय? तर लोकांना या कायद्याबद्दल शिकवणं ही सरकारची कायदेशीर जबाबदारी आहे. बरं, तर मग बघूया की या कलमानुसार शासनाला नेमकं काय काय करायला सांगितलंय. आणि लक्षात ठेवा, या काही सूचना किंवा विनंत्या नाहीत, ही त्यांची स्पष्ट कर्तव्ये आहेत, त्यांच्या ड्युटीज आहेत. पहिलं काम म्हणजे जनतेसाठी आणि विशेष करून जे वंचित समाजातील घटक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम तयार करायचे. दुसरं, सगळ्या सरकारी विभागांना या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं. आणि तिसरं म्हणजे या कायद्याबद्दलची अचूक माहिती लोकांपर्यंत वेळेवर पोहोचेल याची खात्री करायची. आता बघा, फक्त लोकांना शिकवून नाही चालणार, तर जे जनमाहिती अधिकारी आहेत ज्यांनी आपल्याला माहिती द्यायची आहे त्यांनाही त्यांच्या कामाचं व्यवस्थित ट्रेनिंग द्यायला हवं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या सगळ्यांसाठी एक सोपी सुटसुटीत वापरकर्ता मार्गदर्शिका तयार करायची, जी आपल्या भाषेत असेल आणि सगळ्यांना सहज मिळेल. आणि ही मार्गदर्शिका म्हणजे काहीतरी वरवरची माहिती नसेल. कायद्याने हेही स्पष्ट केलंय की त्यात नेमकं काय असायला हवं. म्हणजे या कायद्याचा उद्देश काय आहे, माहितीसाठी कोणाला संपर्क करायचा, अर्ज कसा करायचा, किती फी लागेल, आणि समजा अर्ज नाकारलाच तर पुढे काय करायचं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या गाईडमध्ये असणं बंधनकारक आहे. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण पाहिलं की शासनाने काय करायला हवं. पण या सगळ्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? एका सामान्य नागरिकांसाठी हे किती महत्त्वाचं आहे आणि यातून त्याचं सक्षमीकरण कसं होतं? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर हेच या कायद्याचं खरं सौंदर्य आहे. कायदा शिकण्याचं ओझं फक्त आपल्यावर म्हणजे नागरिकांवर नाही, तर ती कशी मिळवायची हे शिकवणं ही राज्याची म्हणजे सरकारची जबाबदारी आहे. हे किती महत्त्वाचं आहे, नाही का? बघा, कलम 25चा उद्देश खूप मोठा आहे. तो थेट आपल्या लोकशाहीच्या मजबूतीशी जोडलेला आहे. कारण जेव्हा शासन पारदर्शक असतं, लोकांना माहिती मिळवण्याचा आणि ती वापरण्याचा मार्ग माहीत असतो, तेव्हाच तर खरी लोकशाही मजबूत होते. म्हणजेच याकडे एका नव्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. आपला अधिकार फक्त माहिती विचारण्यापुरता मर्यादित नाहीये, तर ती माहिती कशी विचारायची हे शिकण्याचाही आपला अधिकार आहे. शिक्षण हा सुद्धा एक हक्क आहे. तर आता आपण कलम 25 बद्दल इतकं काही जाणून घेतलं आहे. मग आता पुढे काय? या ज्ञानाचा वापर आपण कसा करू शकतो? आणि हा शेवटचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. कायद्याने आपल्याला शिकण्याचा हक्क दिला आहे, म्हणजेच सरकारने आपल्याला शिक्षित करणं हा आपला हक्क आहे. मग आता प्रश्न हा आहे की एक नागरिक म्हणून आपण हा हक्क कसा मिळवणार आणि आपण शासनाला त्यांच्या कर्तव्याची आठवण कशी करून देणार, यावर नक्की विचार करा.